जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, मतांमध्ये गडबड, मतचोरी करून हे लोक सत्तेवर, राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। हे बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा, राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। रोहिणी खडसेंचं कोथळी आणि मुक्ताईनगरमध्ये मतदान, आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप, रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादी दाखल। मोदींच्या गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जावेद मियादादला घरी जेवायला बोलावणारे तुम्हीच होता, उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये इशारा बैठक, 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका, जरांगे मुंबईत येण्यावर ठाम। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो, सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाल्यास मला संग्राम बापू भंडारे मधील बापू काढून टाकावा लागेल, संग्राम भंडारेंचा पुन्हा बाळासाहेब थोरात यांना इशारा। नाशिकमध्ये मराठी कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मनसैनिकांचा चोप, तर मराठी न बोलण्यावरून नवी मुंबईतील कॉल सेंटर टीम लीडरला मनसैनिकांनी माफी मागायला लावली। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला, पुलाला भेगा पडल्यानंतर काही वेळातच पूल कोसळला, ऐन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार। लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन होणार, संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक भाविकांना पाहता येणार। अभिनेता विजय थलपतीनं 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, डीएमके आणि भाजप सोबत युती करणार नाही, विजय थलपतीकडून जाहीर। तमिळनाडूच्या मदुराईत विजयची विराट जनसभा। भारताकडून अमेरिकेसाठीची टपाल सेवा स्थगित, अमेरिकी सीमा शुल्क विभागाच्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यानं निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात भारताचं पाऊल।